जागा मिळेल, जिथे जिथे बसण्याची व्यवस्था आहे तिथे बसून या मॅचचा आनंद घेतात. कुसमाई इंटरमध्ये प्रस्तुत आपण बघतायत कुसमाई चषक 2026. आता मॅचच्या दिशेने जाऊयात. रॉकी ग्रुप या टीमच्या कॅप्टन टॉस जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले प्रतिस्पर्धी संघ धर्मवीर प्रतिष्ठान सांदीप. दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. आगडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला केतन आणि दुसऱ्या बाजूला जयेश आणि षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंगच्या ट्रॅकवरती बॉलर तयार झालेत मिस्टर रियांश. पहिलाच बॉल यावेळेला जर पाहिले गेले तर फुलेंचा बॉल होता, ऑनसाइडला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला बॉलपर्यंत पोहोचतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि इथे दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतील. हा पहिला धक्का लागलाय, पहिला ब्रेक थ्रू पहिल्याच बॉलवरती इथे लागलाय आणि परतावं लागेल डगआउटच्या दिशेने फलंदाज जयेशला. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप टीम विकेट डाऊन. गेले तर मोठमोठे आमच्यापर्यंत माहिती आउट. ही विरल नायर सरांची खासियत आहे. तुम्ही रिव्ह्यू घ्या अथवा नका घेऊ, परंतु मी दिलेला निर्णय त्यावरती मी ठाम राहील. आउट घोषित केलं होतं आणि इथे विकेट जाईल, फलंदाज होतील बाद. लागलेला हा पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. प्रत्येक संघाला वाटतं की आपण एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये गेल्यानंतर त्या स्पर्धेमध्ये आपण विजेता पद पटकावावं, परंतु त्यासाठी तुम्हाला कडा संघर्ष करावा लागतो, भरपूर सारी मेहनत करावी लागते. अगदी आपल्या टीमची एक चांगली बॉन्डिंग पाहायला मिळते आणि त्यानंतर आपण यशस्वी ती स्पर्धा गाजवू शकतो. धावसंख्या फटकावरती 1च्या घरामध्ये पहिल्या बॉलवरती इथे विकेट घेतले. दुसरी धाव घेण्याची घाई केली, अति घाई संकटात नाही आणि हेच पाहत असताना विकेट मैदानाच्या आतमध्ये गेले. पहिला बॉल इथे रियांशने टाकला आणि त्यावरती त्याला विकेट मिळाले. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. ऑब्जेक्टच्या बाहेर शफल झाले, टॅप केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत शॉट मिड विकेटला. थर्ड सकाळच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता केली जाते. सुरुवात तर चांगली झालेली आहे टीम रॉकी ग्रुप टिंबी खुडावेची, परंतु इथून जर पाहिलं गेलं तर मोठ्या धावेंचा उल्लेख जर वाढवायचा असेल तर चांदीप टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल. ओहो, इथे शॉर्ट बॉलचा वापर, फटका हवेत खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बेस्ट फिल्डर डाऊन दी बॉल पोहोचत आहेत. एक चांगला झेल त्या टिपत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. मिस्टर आकाशने टिपला झेल. मैदानाच्या आतमध्ये लागला दुसरा धक्का टीम धर्मवीर प्रतिष्ठान सांदीप संघाला. स्वागत. बीटी लाईनचा वर्ल्ड कप म्हणून त्या स्पर्धेकडे पाहिलं गेलं आणि पालघर जिल्ह्यातील दिले केले जबरदस्त क्रीडा स्पर्धा म्हणून नेहमीच त्या स्पर्धेकडे पाहिलं गेलं. 11 दिवस चालणारी ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
धावसंख्या फडक्यावरती जाऊन पोहोचते एकच्या घरामध्ये स्थिरवली गेली. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा रियांश तयार होतील. स्ट्राईक एंडवरती मीत ऑप्टिकच्या बाहेर शब्बल झालं. इथे जर पाहिले गेले तर वेग चांगला होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल अगदी विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जाईल आणि मैदानाच्या हातमध्ये जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. रियांशने टाकलेले षटक या मॅचमध्ये फार निर्णायक राहिले आणि आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी रियांशच्या माध्यमातून या षटकामध्ये पाहायला मिळाली. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. फक्त आणि फक्त 1 धाव. प्रथम बॅटिंग करत असताना चांदीप संघाला आपण बघतायत पुन्हा एकदा निर्धाव बॉल पडल्यानंतर थोडासा धीम्यागतीचा बॉल होता. फलंदाजाला बीट केले. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. आत्तापर्यंत खूप चांगली गोलंदाजी पुरेपूर सोडल्याचा वापर होतोय. ॲक्शन स्पीक लाऊड अँड वर्ड. आकृतीपेक्षा गोलंदाजीची कृती ही फार सुंदर पद्धतीची पाहायला मिळाली. रनअपमध्ये बिघाड. पुन्हा एकदा हा चेंडू हाताळावा लागेल. पंचांचा इशारा डेड बॉलचा आलाय. संघाची धावसंख्या स्थिरवली. 1च्या घरामध्ये 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. पहिला दिवस या संपूर्ण स्पर्धेचा आणि कोसमाईच्या क्रीडांगणाचं उद्घाटन देखील आयुष म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये झालं गेलं. या संपूर्ण स्पर्धेचं उद्घाटन आणि त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात झाली. नगरसेवक साहेब असतील, भरपूर काही पाहुणे उपस्थित झाले होते. हो, यावेळेला जर पाहिजे तर ऑप्स्टिकच्या बाहेर शबल झाले. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बीट झाले. पहिलं षटक संपले आणि पहिलं षटक संपत असताना रॉकी ग्रुप या संघाच्या नावावरती हे षटक राहिले. 1 धाव देत असताना अगदी 2 गडी ज्याने बाद केलेत तो रियांश यांना आपण बघतायत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. फक्त आणि फक्त धावा. 1 टीम धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघ. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. कोशिंबे या गावाचं नाव उंचावणार ही क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्रभर या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन थेट प्रेक्षेपण 20 नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेचं नाव आहे. कोस्मा इंटरमध्ये प्रस्तुत मान्य श्री प्रभाकर पांडुरंग पाटील शेठ यांच्या सौजन्याने कोस्मा चषक 2026 आपण बघताय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पडल्यानंतर खाली राहिले बॉल. अपील तिथे झाले. बॅटची आतली कडा आणि मैदानाच्या आतमध्ये लागलेला हा तिसरा धक्का धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप टीमला इथे परतावा लागेल. फलंदाज पाहायला मिळाले मिस्टर वैभव. बॅक टू दी पविलियन. गॉन. पाहिले गेले तर विकेट घेण्याच्या शोधामध्ये येतो आणि पहिल्याच बॉलवरती पार त्या गोलंदाजाने विकेट मैदानाच्या आतमध्ये घेतलेली आहे. आता इनेट नंबर 5 वरती मैदानाच्या आतमध्ये पंकज हे फलंदाज दाखल झालेत. ओहो, यावेळेला जर पाहिले गेले तर सरप्राईज डिलिव्हरी पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल आणि खूप चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन या षटकामध्ये पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर प्रत्येक गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढताना दिसतो आणि तो आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये वाढत असताना दिसतो. मिस्टर पार्थचा पहिला बॉल विकेट. त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. पहिल्या षटकात जे रियांशने केले तेच आपल्याला दुसऱ्या षटकात करायचं आहे हे पार्थला ठाऊक आहे. ओहो, पहिल्या निहाळलं बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलं. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव या षटकामध्ये आता आली आहे.
एका धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या जी थांबली होती आता मात्र जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवरती 2च्या घरामध्ये. सुरुवात डगमगली आहे थोड्याशा नाजूक स्थितीमध्ये धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघाला आपण बघत्या परतून मोठ्या धावसंख्येचा उच्चांक जर गाठायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे, खूप चांगली लाईन ऑफस्टिकवरती इथे भेदून गोलंदाजी करत असताना फलंदाजाच्या अगदी जर पाहिले गेले तर बॅटपासून दूर टाकतात. फलंदाजापासून बचावण्याचा प्रयत्न या मैदानाच्या आतमध्ये राहतोय. यशस्वी षटक, याही षटकात आतापर्यंत एकच धाव खर्च झाले. खूप चांगली गोलंदाजी मित्रमंडळीने गोलंदाज पार्कच्या माध्यमातून केली जाते. अगदी 3 बॉलमध्ये त्याने एकच धाव खर्च केले, त्यामध्ये 1 विकेट 2 बॉल डॉट आलेत. यावेळेला पुन्हा एकदा वाईट बॉल आहे, खराब लाईन, ऑफस्टिकच्या बाहेरच बॉल टाकण्याचा प्रयत्न करतायत, फलंदाजापासून वाचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु कुठेतरी ऑफस्टिकची जी लाईन आहे अगदी वाईट लाईन ओलांडताना इथे बॉल पाहायला मिळतो. वाईट बॉलची खून या ठिकाणी पुन्हा एकदा केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 3च्या घरामध्ये. 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप. यावेळेला पहिला स्ट्रोक खेळलाय मोठा, त्यावरती देखील फटका फसलाय, बॉल रीच होणार नाहीये. लॉंग ऑफला इथे टिपलाय झेल मिस्टर संकेश, जबरदस्त झेल पाहायला मिळाला. विकेट डाऊन, फलंदाज बाद. बरोबरी करू नका नका लागू त्यांच्या नादी, त्यांची बरोबरी करू नका नका लागू त्यांच्या नादी. अरे रॉकी गुंगलय आमचा पे नावाची चर्चा आता मात्र या मॅच मध्ये केली जाईल. 4 धावा देत असताना 4 गडी बाद घेतलेत. 1.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालेला आहे. अफलातून गोलंदाजी या ठिकाणी केली. आत्मविश्वास कॅप्टनचा कसा असावा हे मात्र रॉकी ग्रुपच्या कॅप्टन दर्शवले. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करायचा निर्णय, यशस्वी निर्णय मी तर म्हणेन फिल्डिंग करण्याचा राहिला आहे, कारण की आत्तापर्यंत त्यांच्याच बाजूने सर्व हे पारड जड होताना पाहायला मिळते. धावसंख्या फटक्यावरती 4 गडी बाद. या पुढचा बॉल, नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल झालेत. ओहो, इथे आल्या पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. पुन्हा एकदा डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पोस्ट आहेत आणि पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आलेले आहे मिस्टर आकाश. आकाशने टिपलाय झेल, संपला मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज पाहायला मिळतात प्रतीकचा खेळ. धावसंख्या फटकावरती 4 गडीबाद झालेत 5. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघ. चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला, आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या फटकावरती 4 गडीबाद झालेत 5. आता शेवटचा अंतिम बॉल, लास्ट टू गो. ओहो, यावेळेला बॅटची काढायला लागले. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलेत आणि तिथे विकेट जायच्या पहिलाच गोलंदाजाने सेलिब्रेशन दाखवलं होतं. कॅच ड्रॉप झाली. शेवटच्या बॉलवरती देखील इथे सिंगल मिळेल आणि एक सिंगलच्या माध्यमातून 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडीबाद 5 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. मुख्य व्यासपीठावरती भरपूर मान्यवर आहेत, त्या सर्व मान्यवरांचा मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यक्त करूयात. सकाळपासून जर पाहिले गेले तर भरपूर मान्यवरांची गर्दी, खार्डी ग्रामस्थ, खार्डी गावातील उद्योजक, समाजसेवक या मुख्य व्यासपीठावरती आपल्या पाहायला मिळतात. सरपंच साहेब देखील याने देखील आपण बघतायत. भरपूर पाहुणे मंडळी पाहायला मिळतात. सकाळ 17 पासून जर पाहिले तर प्रभाकर शेठ पाटील यांना देखील आपण बघतायत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक, क्रिकेटची आवड नेहमीच त्यांना पहिलेपासून राहिले
आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन केले गेले. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 5 धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल आणि षटक क्रमांक 3 मध्ये ज्याने 2 झेल अफलातूनरित्या पकडल्या ॲज अ फिल्डर म्हणून चांगलं काम त्याने मैदानाच्या आतमध्ये केलंय. आता तोच खेळाडू षटक क्रमांक 3 मध्ये येतोय मिस्टर आकाश. पहिला बॉल निर्धावाच्या स्वरूपात. हे मैदान बनवण्यामध्ये भरपूर यश लाभले गेले. जे राजेशजी भोईर, किरणजी पाटील, जितूजी किणी, चंद्रकांतजी भोईर, सचिनजी पाटील, हरेशजी पाटील, हेमंतजी भगत, स्वागतजी पाटील, नागेशजी किणी साहेब, त्यानंतर धीरजजी पाटील, नितीनजी पाटील, महादेवजी पाटील, तुकारामजी पाटील आणि नितेशजी भोईर साहेब. प्रत्येकांच्या योगदानानंतर या मैदानाला सपाटीकरण झाले. व्यवस्थित हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. इन फ्युचर या मैदानावरती मोठमोठ्या स्पर्धा होतील. हे मैदान याहून सुंदर दिसेल. हे पहिलं वर्ष अगदी या मैदानाचं आहे. जशा जशा स्पर्धा होतील या मैदानाचं रूप मात्र वेगळ्या पद्धतीने आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आयुष म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये मैदानाचं उद्घाटन समारंभ आपण पाहिलात. धावसंख्या फटकावरती 5. पुढचा बॉल इथे फटका हवेत खेळलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत परंतु आता बॅट आणि बॉलचं उत्तम कनेक्शन, प्रॉपरली टायमिंग जुळले बॉलवरती आणि या डावातील पहिला षटकार फलंदाज पाहायला मिळतात मिस्टर गिरीशच्या बॅटमधून. कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. महेश भोईर आणि संपूर्ण जनताराजा टीम त्यांचं देखील आम्ही विशेषतः कौतुक करतोय. महेश भोईर जर पाहिलं गेलं तर जनताराजा चषकाचे आयोजक आहेत. नुकताच त्यांची लाख मोलाची स्पर्धा पार पडली आणि यावेळेला काय फटका खेळलाय. वा, ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाल्या आणि मागे खेळले बॉलला. बॉल सीमारेच्या पाठीकडे फाईन लेगला ठोकलाय. हा दर्जेदार चौकार. आता याच फटक्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये आणि ते फटके येत आहेत. धावसंख्या फटकावरती 5 गडी बाद 15. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. ओव्हर दी विकेटने ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक वेगळे पोहोचतील. लॉंगॉनच्या बॉलपर्यंत एक सिंगल प्राप्त केली गेली. थोडंसं फंबल झाले. दुसरीचं धावेसाठी पलटलेत आणि चुकीच्या एंडला थ्रो झालाय म्हणजे मिळतील या बॉलवरती 2 धावा आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 17 हा आकडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. 17चा खतरा आता मैदानाच्या आतमध्ये धर्मवीर प्रतिष्ठान संदीप टीमवरती येऊन ठेपलाय. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. षटक क्रमांक 3 आपण बघतायत. जणू काही 17 बॉलमध्ये आतापर्यंत 17 धावा बनवल्यात असं म्हणावं लागेल. आता शेवटचा अंतिम बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. ओहो, यावेळेला पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न. फटका हवेत खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत. जेल ड्रॉप. पहिल्या 2 षटकामध्ये धावा नव्हता. या षटकामध्ये टीम रॉकी ग्रुप चुका करतोय. फिल्डिंग देखील खराब पद्धतीची पाहायला मिळाली. चौकार येत आहेत, षटकार येत आहेत. धावा मिळतील या बॉलवरती 2 धावेच्या माध्यमातून. अगदी जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या टीमची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते. 5 गडी बाद 19 धावा. घेऊया त्या स्पर्धेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. खार्डी कोशिंबे या नगरीमध्ये चालू असलेली एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची ही स्पर्धा अर्थातच कोसमाई चषक 2026. कोशिंबे गावाची कोसमाई माऊली आहे हो शान. माऊली आहे हो शान. कोसमाई माऊली आहे हो शान. आज आईच्या नावाने सजलाय वारी क्रिकेटचा मैदान. क्रिकेटचा मैदान सजलाय. क्रिकेटचा मैदान आहे. लाखात एक कोसमाई चषक जाऊ चला बघाला. लाखात एक कोसमाई चषक जाऊ चला बघाला. लाखात एक दिलदार
व्यक्तिमत्व अर्थातच प्रभाकर पांडुरंग पाटील शेट यांना आपण मुख्य व्यासपीठावरती बघतायत. गोल्डन मॅन आहे. आपल्या गावाचं क्रिकेट पुढे जावं, या पालघर जिल्ह्यातले क्रिकेट पुढे जावं हाच त्याने ठाम निश्चित केलाय. आणि त्याच कारणास खर्च किती हो, खर्चाकडे पाहिले गेले नाही, पैशाकडे पाहिले गेले नाही आहे, परंतु आपल्या गावातील मुलांची देखील एक मोठी स्पर्धा व्हावी आणि त्यासाठी उचललेला हा त्याने एक मोठा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न मित्रमंडळीने या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून राजेशजी भोईर असतील, नितीनजी पाटील असतील, सचिनजी भोईर असतील यांचं कौतुक. मॅनेजमेंट त्यांचं देखील अफलातून राहिले. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होते यार. ऑप्सिकच्या बाहेर चप्पल झाले, खोलवट्याचा बॉल होता, अगदी डायरेक्ट हिट केलाय, डायरेक्ट हिट आणि प्रतिस्पर्धी संघाची आणखीन एक विकेट गेले. फलंदाज बाद. कोसमाईच्या शंक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला, आई कोसमाईच्या शंक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला, आई कोसमाईच्या शंक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला, आई कोसमाईच्या शंक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला, आई कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला, कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला, आई कोसमाईच्या शंक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला, आई कोसमाईच्या शंक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला, आई कोसमाईच्या शंक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला, आई कोसमाईच्या शंक ठेवलाय. दोन चेंडू फेकून झाले, धावा फटकावरती 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या डावाचा आपण खेळ बघतोय. टॉस जिंकल्यानंतर रॉकी ग्रुप टेंबी खुडावे या संघाने जर पाहिले तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय आतापर्यंत यशस्वी आपल्याला पाहायला मिळतोय. 6 गडी बाद 20 ही धावसंख्या. इथून येणारे बॉल 4 शिल्लक असतील. आक्रमण करावं लागेल. या 4 बॉलवरती जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. कुठेतरी याच गोष्टीची खंत मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण व्यक्त करतोय. फलंदाज. चला पुढचा मॅचचा टॉस आपण करूयात. आयोजक माहिती पोहोचवतीलच किती षटकाचा सामना असेल. ऑन साईडला टर्न केले, क्षेत्ररक्षक आहे तिथे. काऊ कॉर्नरला बॉलपर्यंत पोहोचेल. चांगली फिल्डिंग आणि मैदानाच्या आत जर पाहिले गेले तर खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी धावेचा प्रयत्न आणि त्या 3 धावा प्रयत्नशील कंप्लीट केलेल्या आहेत. चला नवसाई बी आणि भामतपाडा या दोन्ही टीमला मी विनंती करतो लगेचच आपण टॉससाठी यायचंय. नवसाई बी आणि भामतपाडा, चला दोन्ही टीम कॅप्टन लगेचच या. वारंवार सूचना करण्यासाठी लावू नका, कारण की आता वेळ आपल्याकडे कमी आहे आणि आता आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात 3 ओव्हरचा मॅच या पुढच्या पाहायला मिळतील. ओहो, यावेळेला जर पाहिले गेले तर फटका फसला गेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणी नाही आहेत. लॉंग चेस पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक वेगाने येतील, बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील आणि तत्पूर्वी इथे मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या प्राप्त केल्या गेल्या आहेत. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. 20 नेटवर्कच्या माध्यमातून जे कॅमेरामॅन खूप चांगलं वर्क या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हार्दिक आरेकर आणि मृणित कुडू नेहमीच चर्चेत राहिले. मृणितचं नाव भाडुल या गावातून बिलॉंग करत असताना खूप चांगलं कॅमेरा वर्क्स त्याच्या देखील राहिले. यावेळेला धीम्यागतीचा बॉल आहे. बीट केल्या, बॅटची इथे कडा लागली आणि कदापि इथे विकेट जाईल. शेवटच्याही बॉलवरती विकेट जाते. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप्या संघाची धावसंख्या फटकावरती 25 झालंय. आता 26 धावा करायचे टीम रॉकी ग्रुप. चला टॉससाठी या दोन्ही टीम नवसाई बी आणि
आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर लगेचच कॅप्टन त्वरित आमच्या टॉस बॉक्समध्ये पाठवायचं आहे. प्रतिस्पर्धी 900 बी टीमचा कॅप्टन आला आणि आमचे मान्यवर त्या ठिकाणी सज्ज होतील टॉस बॉक्समध्ये. चला सन्माननीय सचिनजी पाटील साहेबांना मी विनंती करतो आपण जायचं टॉस बॉक्समध्ये, त्या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायचे. सचिनजी पाटील नुकत्याच ज्यांचं आगमन झालं या मुख्य व्यासपीठावरती आणि त्यांचाच शुभ हाताने या पुढच्या मॅचचा टॉस. चला भामत पाडा टीम कॅप्टन, येस वेलकम. चला टॉस बॉक्समध्ये आपण लगेच जाऊन व्हायचं आहे. त्या ठिकाणी आमचे मांड्यावर उपस्थित असतील आणि त्यांचे शुभ असे टॉस आपण करणार आहोत. चला मॅचला सुरुवात करा. चला आता जास्तीचा वेळ खर्च होणार नाही याची देखील दक्षता घ्या. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या संघाने 25 धावा बनवल्यात. आता मात्र 24 बॉलमध्ये 26 धावेचा आवत घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय. आता रॉकी ग्रुप या संघाला येणारे बॉल 24 असतील. 24 बॉलमध्ये करायचे 26 धावा. खूप चांगली साऊंड सिस्टम या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्लिअर व्हॉइस त्या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून तेवढा चांगला मंडप, तुम्हाला आवडणारा हे मुख्य व्यासपीठ. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा. पहिला बॉल ओहो आपटून टाकण्याचा प्रयत्न, बाउन्सर होता. अगदी शोल्डरचा पुरेपूर वापर या बॉलवरती केला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती एक सिंगल प्राप्त केलेली आहे. पण टीम रॉकी ग्रुपला माहिती आहे सिंगल डबलवरती फोकस केला सहजरीतीने या मॅचला आपण जिंकू शकतो. मला वाटते 900 बी टीमने टॉस जिंकलाय. त्यांचा निर्णय थोड्याच वेळात येईल. इथे हुक केलंय, काय फटका खेळलाय, एलिव्हेशन प्रॉपर झालंय. बॉल सीमारेषा पलीकडे, फ्लॅट अँड फ्युरियस, ब्युटिफुल स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, षटकार. क्रिकेटर खाडी कोशिंबी ग्राउंड वर जमले ते सारे क्रिकेटर खाडी कोशिंबी ग्राउंड वर आपली प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. थँक्यू डीजे. षटकार आले. या षटकाराच्या मदतीनं टीमचे टोटल धाफडकावरती 7 झाले. आपटून टाकण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. इथे जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडूची सांगता मात्र जरूर केली जाईल. आता अशा प्रकारचे डॉट चेंडू तुम्हाला सातत्याने हाताळावे लागतील. खरं तर या मॅचमध्ये जर पाहिले गेले तर कुठेतरी धावा कमी प्रमाणात बनल्यात आणि आता मात्र रॉकी ग्रुप प्रयत्न करतोय या धावांचा पाठलाग करतोय. टॅप केल्या बॉल ऑन साईडला टर्न केल्या लॉंगॉनला क्षेत्ररक्षक विकेट बॉलपर्यंत पोहोचतात. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. एका धावे व्यतिरिक्त त्या ठिकाणी काय मिळणार नाही आहे. दुसरीचा प्रयत्न चालवल्या परंतु नाही मिळणार कारण की फिल्डिंग चांगली झाली. या एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती झपाट्याने ती म्हणजेच 8च्या घरामध्ये 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. अमरदीप जलसार टीमचे कॅप्टन आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा. टीम जलसार इथे फटका चांगला, पुन्हा एकदा जसा टाकला तसा पाठवला मैदानाच्या पलीकडे, बॉल सीमारेषे पार, 4 धावेसाठी चौकार. आहे तो एक नंबर आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. थँक्यू डीजे. मॅच लवकरात लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. इथे पुन्हा एकदा पुल केले, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल अँड डिलाइटफुल, बॉल सीमारेषा बाहेर. आणखीन एक धुवाधार फटका, षटकार. प्रभाकर शेट पाटीलचा आहे हो आयोजन आहे हो आयोजन आहे हो आयोजन. त्यांनी क्रिकेट सामने ठेवल्यानं कोसमाई आईचे नावानं कोसमाई आईचे
आईचे नावानं कुसुमाई आईचे नावानं ओ आवाज घुमणार खर्डी गावाला चौकर अन षटकार आवाज घुमणार खर्डी गावाला चौकर अन षटकार आपली प्रभाकर शेटचा कुसुमाई चषक आहे तो एक नंबर आपले प्रभाकर शेटचा कुसुमाई पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. इथे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 26चा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये बनल्या गेल्यात अगदी 18 धावा. का बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये कडक बॅटिंग. धीम्या गतीचा बॉल आक्रमण केले या बॉलवरती आणि बॉल सीमारेच्या पलीकडे आणखीन एक षटकार आलाय. 6 धावा षटकार आले. या षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल धाव फटकावरती फ्लाय झालंय. अगदी 24 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्या 24. जबरदस्त मॅच पाहायला मिळाला. हा फुलटोस आहे समोर उडवलाय. अगदी कॉमेंट्री बॉक्सला हा सलामी देणारा षटकार पाहायला मिळतो आणि अशा रीतीने मॅच जिंकली आहे टीम रॉकी ग्रुपनं. अभिनंदन. हार्ड लक टफ लक संघ पाहायला मिळाला. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप टीम या स्पर्धेमध्ये भाग घेतला सहभाग घेतला. आपले देखील विशेषतः आभार. हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर पडायचं लक्षात ठेवा. दोन्ही टीम या पालघर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये हा नियम लागू असतो. या स्पर्धेमध्ये नेहमीच या नियमाचा उल्लेख केला जातो. हँडशेक करून मैदान सोडायचं आहे. दोन्ही टीमला आम्ही रिक्वेस्ट करतोय. थँक्यू. दुनियादारी रॉकी ग्रुपची यारी